महापालिका निवडणुकांच्या वातावरणात आता राज्य निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। राज्यात 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मतदान 15 जानेवारीला आहे आणि मतमोजणी 16 जानेवारीला आहे आणि याबाबतच आत्ताची सगळ्यात मोठी बातमी समोर येते। महापालिका निवडणुकासाठी प्रचाराचा आजचा शेवटचा कालावधी होता, जो आता संपलेला आहे। आज संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत प्रचार करण्यासाठी शेवटचा कालावधी होता आणि आता तो संपला आहे आणि त्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। महापालिका निवडणुकांसाठी प्रचाराचा कालावधी संपला असला तरीही आता उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करण्याची मुभा देण्यात आली आहे। हा महत्त्वाचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतलाय। दरम्यान या निवडणूक आचारसंहितेच्या समाप्तीनंतर सुद्धा उमेदवारांचे प्रचाराचा पाऊल आता पुढे जाणार आहे। आयोगाने जाहीर केलेल्या आदेशानुसार आता आज संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत अधिकृत प्रचाराचा कालावधी असला तरीही आता त्यानंतर उमेदवारांना घराघरात भेटून मतदारांकडून मत मागता येणार आहे, त्यांना भेटता येणार आहे, प्रचार करता येणार आहे। मात्र यासाठी काही महत्त्वाचे नियम लागू केलेत। जर या नियमांचं उल्लंघन केलं तर त्या उमेदवारावर कठोर कारवाई होणार असल्याची शक्यता देखील वर्तवली जाते। कठोर कारवाई होणार असल्याचं म्हटलं जात आहे। यावेळी प्रचार करताना उमेदवारांना कोणत्याही प्रकारची जाहिरात करायची नाहीये, यासाठी पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे। पूर्णपणे यावर बंदी घालण्यात आली असून जाहिरात करताना कोणत्याही प्रकारचे पोस्टर्स, बॅनर्स, लोगो, चिन्ह अशा प्रकारचं कोणतंही वस्तू, कोणतंही साधन या ठिकाणी न वापरता प्रचार करायचा आहे। जर अशा प्रकारची घटना घडली तर यावर योग्य ती कारवाई केली जाईल असं देखील म्हटलेलं आहे। त्यामुळे प्रचार करताना शांततेत प्रचार करावा असं देखील म्हटलं गेलंय। या निर्णयामुळे आता पक्षांना दिलासा देखील मिळालाय। मतदानापूर्वी उमेदवारांना प्रचारासाठी आता जास्तीचा वेळ मिळालाय। त्यामुळे आता महापालिका निवडणुकांच्या वातावरणात आता याची अजूनच चर्चा होते आणि प्रचारासाठी उमेदवारांना देखील जास्तीचा वेळ मिळाला असल्यामुळे सर्वच पक्षातील नेत्यांना, उमेदवारांना चांगलाच दिलासा मिळालाय।